जर तुम्ही व्हेजिटेरियन आहात तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि शक्यतो मोजून घ्या जेणेकरून तुमचं वजन वाढणार नाही. नमस्कार मंडळी, मी आहे मेघना. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये मी तुम्हाला ब्रेकफास्ट आयडिया देणार आहे. आणि शक्यतो जे व्हेजिटेरियन आहेत तर त्यांनी रोज पनीर खाल्लं तरी चालणार आहे. सो मी आज माझ्यासाठी बनवणार आहे पनीर सँडविच, कारण मी वेट लॉस डाएटवरती आहे. तर इथे मी 55 ग्रॅम नॉर्मल पनीर घेतलं आहे. मी लो फॅट पनीर घेऊ शकते, परंतु का घेत नाही, कारण सगळ्यांकडे अवेलेबल नसतं. तसंच माझ्याकडेही अवेलेबल नसतं, कारण ते फ्रेश नसतं. मला ते पॅकेटचं लो फॅट पनीर आणावं लागेल आणि त्यामुळेच मग मी ते अवॉइड करते. सो सगळेजण हे नॉर्मल पनीर म्हणजे इझिली घेऊ शकतात, ते घरी बनवू शकतात. तर इथे इन्ग्रेडियंटची लिस्ट दिलेली आहे. एवढे इन्ग्रेडियंट मी यूज केलेले आहेत माझ्या पनीर सँडविचमध्ये. आणि पनीर हे नॉर्मल ठेवायचे. पनीरला काही शिजवायची वगैरे जास्त गरज लागत नाही. त्यामुळे आतमध्ये पनीर ठेवायचं छान पीसेसमध्ये. तुम्हाला पाहिजे त्या अरेंजमेंटमध्ये तुम्ही ठेवू शकता. आणि 55 ग्रॅम आहे, तर तुम्ही अजूनही 100 ग्रॅम पनीर तुमच्या लंचमध्ये किंवा डिनरमध्ये किंवा लंच डिनरमध्ये असं थोडं थोडं करून ॲड करू शकता. इथे मी कॅप्सिकम घेतलेली आहे. मला कॅप्सिकम ही थोडंसं तूप आणि थोडंसं मीठ घालून सॉटे केलेली आवडते. त्यावर थोडंसं सॉल्ट आणि ब्लॅक पेपर टाकून घेतलं आहे. तुम्ही म्हणाल इथे किती मेसी आहे, तर मी आधी सर्वांना, म्हणजे माझ्याकडे माझे मिस्टर आहेत, गाऊ आहे माझी मुलगी, तर तिच्यासाठी सँडविच बनवले होते. मिस्टरांनाही दिलं सँडविच, त्यामुळे थोडंसं मेसी झालेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी मी स्वतःचं बनवायला घेतलं. तर वेगळा असा काही टायमिंग नाही दिला मी माझ्या सँडविचला. फक्त सगळ्यांसाठी जे इन्ग्रेडियंट यूज केले त्यातलेच थोडे थोडे इन्ग्रेडियंट मी माझ्यासाठी वेगळे काढून ठेवले आणि जे मला हवे आहेत ते स्पेसिफिक मी यामध्ये घेतले. आता सगळेच जण घरामध्ये पनीर सँडविच वगैरे खात नाही. सगळ्यांना पोटॅटो सँडविच लागतंच. सो बाजूला हाफ पोटॅटो दिसत असेल तुम्हाला, तो काही मी यूज केला नाही, तर त्याची मी भाजी बनवली. आणि इथे अशा प्रकारे एकदम हाफ टीस्पून म्हणा तुम्ही तेवढंसं तूप टाकून मी छान भाजून घेतलेलं आहे हे सँडविच. आणि सोबत चटणी होती. त्याच्यामध्ये चटणीमध्ये काय काय टाकलेलं आहे, तर थोडा मूठभर पुदिना, एक म्हणजे कोथिंबीरची जुडी घातली आहे, 9-10 केशूनट घातलेले आहेत, कारण केशूनट चटणी आम्हाला सगळ्यांना आवडते घरामध्ये. त्यामध्ये फक्त सॉल्ट टाकलं आहे, एक हिरवी मिरची घातली आहे. आणि अशा प्रकारे एकदम 5 मिनटामध्ये ही चटणी तयार होते. तुम्हाला हवी असेल तर त्याची रेसिपी मी तुम्हाला देईन, मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर अशा प्रकारे आपलं हाय प्रोटीन सँडविच तयार आहे. बीटरूटही घातलेलं आहे मी यामध्ये. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. मला जाडसर बीटरूट नाही आवडत, सो मी किसून घालते. आणि याला तुम्ही पनीर बॉम्बे सँडविच म्हणू शकता. तुम्हाला अजून जर याचे प्रोटीन कंटेंट वाढवायचे असतील तर थोड्याशा कॅलरी वाढतील. त्याच्यामध्ये तुम्ही चीजही घालू शकता. मी माझ्या मुलीला देताना चीज ॲड करूनच देते, कारण ती कराटे वगैरे करते, तर तिच्यासाठी खूप हेल्दी आहे. तर अशा प्रकारे आपलं पनीर सँडविच रेडी आहे. आणि वेट लॉससाठी हा एक उत्तम ब्रेकफास्ट आहे. याच्या जागेवर, ब्रेडच्या जागेवर तुम्ही चपाती यूज करू शकता. चपाती स्टीर फ्राय, म्हणजे चपाती मध्ये स्टीर फ्राय केलेलं पनीर घालू शकता आणि छान रोस्ट करून तेही खाऊ शकता. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.